अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे लिखित श्री गुरुकृपेनंतरही अभ्यासाची गरज हे पुस्तक वाचनास घेतले आहे. ही सर्व वामनराज प्रकाशनची पुस्तकं पुणे येथे आपल्याला मिळू शकतात. काल आपण अनुभवी अनुभव पाहिले. आज युक्तियोगाचे अंग पावे हे पाहूया. श्री गुरुकृपेनंतरही अभ्यासाची आवश्यकता कशा करता असा प्रश्न वरचेवर कोणाच्याही मनात येईल. त्याला उत्तर म्हणून सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांचा एकच अभंग उद्घृत केला म्हणजे साधकांची शंका निश्चितपणे दूर होईल. आता हाच अभंग घेण्याचे कारण असे की माझे श्री गुरु योगीराज परमपूज्य श्री गुरुवणी महाराज यांच्याबरोबर पश्चिमधाम यात्रेत असताना बहुतेक वेळेस ते व मी असे दोघेच असू. त्यावेळी हा प्रश्न निघाला होता. त्यास उत्तर म्हणून त्यांचे जे काही आवडीचे अभंग होते त्यातील खालील अभंग समर्पक उत्तर देणारा व फार आवडीचा म्हणून त्यांनी मला सांगितला आणि त्यानंतर मी निशंक झालो. तो अभंग असा: ब्रह्मी ब्रह्म होणे हे नोहे फुळकाचे, बोलतील वाचे वाचाळते, पूर्वीचे सुकृत ये जन्मी कमाई, तिसरी ती पाही गुरु कृपा, तिचा संयोग अभ्यासावा योग, ताशीच घडे संग ब्रह्माचा पै, ज्ञानदेव म्हणे आमुचे स्वहित, तिन्ही लोक चित्त झालो तेव्हा. जीव ब्रह्मस्वरूप असताना तो ब्रह्मस्वरूप आहे असा अनुभव येणे हे फुकटचे नाही. मात्र जे नुसते शब्द पांडित्य करतात त्यांना वाचाळ म्हणजे व्यर्थ बडबडणारे असे म्हणतात. याच अर्थाचा चरण हरिपाठात आहे: अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचे निदयाळ पावे हरी. ही दयाळू असूनही नुसती बडबड करणाऱ्यांना तो पावत नाही. याच अर्थाचा जरा उग्र चरण श्री संत एकनाथ महाराजांनी घातला आहे: मंडुकी वटवट तैसे तेगा. अशा वाचाळांना श्री एकनाथ महाराज बेडकाची उपमा देतात. बेडूक जसे डराव डराव असे ओरडतात तसे हे नुसते बडबड करणारे असतात असा त्यांच्या म्हणण्याचा रोख आहे. नुसती बडबड काय कामाची? श्री संत तुकाराम महाराजांनी याच अर्थाचे बोलून हे लोक कसे स्वतःचा नाशास कारण होतात व साधन मार्ग विसरतात हे नमूद करून ठेवले आहे. नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने, साधन हे बुडविले, साधन हे बुडविले. एवढंच काय, माऊली म्हणतात की नुसती बडबड व शब्दच्छल उपयोगाचा नाही. ब्रह्मी ब्रह्म होणे हे नो हे फुकाचे. यावर संत महात्म्यांचा आणखी एक शेरा आहे: चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचे, भक्ती त्यो कठीण सुळावरीत पोळी. साधारणतः पहिल्या चरणाचा मथितार्थ ब्रह्मरूप होणे हे जीवाचे मूळ स्वरूप असूनही अतिशय अवघड आहे असा आहे. तर मग असा प्रश्न पडतो की ते पद जीवास अनुभवता येणार नाही का? याचे उत्तर हो असे आहे. तर ते कसे? यासाठी 3 गोष्टी सांगितल्या आहेत. त्या कोणत्या? तर यासाठी दुसरा चरण सांगितला आहे: पूर्वीचे सुकृत एक जन्मी कमाई, तिसरी ती पाही गुरु कृपा. पूर्वपुण्याची आवश्यकता, पूर्वजन्मीचे सुकृत याच अर्थाचा चरण श्री तुकाराम महाराजही सांगतात. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये. आता पहा, पूर्वपुण्य बरोबर घेऊन मनुष्य जन्माला आला.
तरी त्याला विनियोग त्यास करता येत नाही. याला उदाहरण म्हणजे एका मुलास एका निपुत्रिक श्रीमंताने दत्तक घेतले, परंतु तो मुलगा मूळचा जन्मजात द्रव्यहीन श्रीमंत घरी दत्तक गेल्याने मुबलक पैसा त्याच्या पूर्वपुण्याने हाती आला आणि परंतु त्याला त्याचा व्यय कसा करावा हे न कळल्याने बा मध्ये तो रुपये खर्च करू लागला. आता हे बा काय प्रकरण? त्याचा अर्थ असा की बा म्हणजे बाई व बा म्हणजे बाटली. आता मला सांगा, पूर्वसुकृत होते परंतु ते टिकवण्याचा प्रयत्न करता आला का? तर नाही, हे उत्तर आहे. एका मनुष्याला एका थोर साधूजवळ राहण्याचा प्रसंग आला, परंतु त्याचा उपयोग करण्यापेक्षा त्याचा दुरुपयोग त्याच्या हातून घडला. कसा? तर साधू पुढे येणारे पैसे त्याने लांबवावेत व ते लांबवलेले पैसे स्वतःच्या चैनीसाठी खर्च करावेत. आता मला सांगा, पूर्वसुकृत होते की नव्हते? परंतु माऊलींनी म्हटल्याप्रमाणे ये जन्मी कमाई नाही. कमाई म्हणजे मिळालेले टिकवणे. कारण योग व क्षेम याचा तसा व्यापक अर्थ आहे. अप्राप्य वस्तू चिरकाट राहणे, तसे मिळालेले टिकवणे जर जमले नाही तर काय उपयोग? म्हणून उर्वरित चरणात तिसरी ती पाही गुरुकृपा असे म्हटले आहे. ज्यांना पूर्वसुकृताचा ठेवा सापडला व तो टिकवण्यासाठी कळले, परंतु त्यांचा विनियोग कळला नाही तर उपयोग काय? त्याहून गुरुकृपा महत्वाची. एक कंजूस मनुष्य होता. त्याला वडिलांची प्रचंड इस्टेट मिळाली. शिवाय त्याने स्वपराक्रमाने खूप धन मिळवले, परंतु या सर्वांचा विनियोग त्यास करता येईना. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, का लोभया दूर जाये परी जीव ठेवा ठाये. असा तो लोभी मनुष्य रोज वागत असे. कारण चोर आले तर म्हणून रात्र जागरण करून तो ते पैसे सांभाळी. बायका पोरांच्या इष्टमित्रांच्या बाबतीतही एक दमडी खर्च करायची म्हणजे चमडी जाते की काय असे त्यास होई. असे करून धन जतन केले व शेवटी तो मेला. तेव्हा धन काही कोणी त्यांच्याबरोबर दिले नाही, परंतु देह सोडताना त्याने धनावरची वासना बरोबर नेल्यामुळे त्या धनावर तो नाग वा पिशाच होऊन राहिला. आता त्या गृहस्थाजवळ पूर्वसुकृत होते का? तर होते. हे धन सांभाळण्याची ताकद होती का? तर होती. परंतु त्या धनाचा विनियोग करण्याची माहिती नसल्यामुळे तो पिशाच होऊन बसला, म्हणजेच व्यर्थ गेला. यासाठी गुरुकृपा ही तिसरी व महत्त्वाची गोष्ट पाहिजे. असो, गुरुकृपा लाभली मग तर संपले ना, असे कोणासही वाटेल, परंतु माऊली तसे म्हणत नाहीत. त्यासाठी या अभंगाचा तिसरा चरण पाहू. तिहीचा संयोग अभ्यासाचा योग, वरील तिहींचा पूर्वसुकृत या जन्मीचे कर्तृत्व गुरुकृपा यांचा संयोग होईल असा अभ्यास करावा. अनुभव कसा मिळेल? आमच्या मातुश्री
नेहमी एक गोष्ट सांगत. ती सहज लक्षात आली. ती अशी, त्या म्हणायच्या, डेरा आहे, रवी आहे व साईचे उत्तम दही आहे. परंतु घुसळण्याची माहिती झाल्याशिवाय, म्हणजेच एकजीव झाल्याशिवाय लोणी पदरात पडत नाही. त्याप्रमाणे माऊलींनीही आपल्या हरिपाठात म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे हे अनंता. वरील तिन्ही गोष्टी म्हणजे एकत्रीकरण होण्यासाठी अभ्यास करावा. उर्वरित चरणांमध्ये माऊली म्हणतात, तरी घडे संघ ब्रह्माचा पै. याचा अर्थ वरील तिन्हीचा संघ एकत्रीकरण मिश्रण झाल्यावर ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेता येईल. प्रपंचात मनुष्याच्या वासना कशा असतात? त्याला मुलगा झाला, तो शिकला, त्याला नोकरी अगर त्याचा धंदा सुरू झाला, त्याने स्वतंत्र घरही केले, त्याचे लग्न झाले, तरी जोपर्यंत त्यास मुलगा होत नाही तोपर्यंत त्याच्या प्रपंचाचा वेल वाढीस लागला नाही असे मानले जाते. म्हणजेच त्याची वासनातूनही होत नाही. म्हणून एवढे होऊनही तो असमाधानी असतो. त्याप्रमाणे ब्रह्मानुभव येईपर्यंत याच्या वासना त्या संबंधीच्या असणे जरुरीचे आहे. यासाठी शेवटचा चरण मोठा भारीचा घातला आहे. ज्ञानदेव म्हणे आमुचे सशील सोहित. चौथ्या चरणाच्या पूर्वार्धात प्रश्न विचारला की आपले सोयीत कशात नाही आहे, आणि त्याच चरणाच्या उत्तर भागात त्याचे उत्तरही दिलेले आहे की तिन्ही एक चित्त झालो तेव्हा. श्रीखंडाचा दृष्टांत. तीनही गोष्टी एकत्रित झाल्या म्हणजे कसे? तर यावर आमच्या मातुश्री सांगायच्या की जसे उत्तम चक्का व साखर एकत्र केली व त्यात केशर घातले म्हणजे श्रीखंड होते, तसे एकदा एका ठिकाणी मी गेलो. त्या भगिनीने दह्यात साखर घातली, चमच्याने ढवळले व घ्या श्रीखंड असे ती म्हणाली. तर असे श्रीखंड होत नसते. परंतु मातुश्री म्हणायच्या की चांगले दूध तापवून साईसह विरजून दुसऱ्या दिवशी ते दही पंचात बांधून ते उलटे टांगून ठेवायचे. नंतर तो पंचा सोडून दुसऱ्या मोकळ्या पातेल्यावर दुसऱ्या एका तोंडावर बांधून दही म्हणजे चक्का व दह्याच्या आंबटपणाच्या मानाने साखर घालून हाताने ती दही साखर घोटावी, म्हणजे त्याच्या हातून ते मिश्रण खाली पडेल. सर्व दही चक्का संपल्यावर ते पातेल्यात पुन्हा एकत्र करावे. नंतर कागदी लिंबाच्या रसात केशर घालवून त्या दही साखरेच्या मिश्रणावर घालून कालवावे व थोडा वेळ मुरू द्यावे, आणि त्या श्रीखंडाची गोडी अवीट असते. तसे चौथ्या चरणाच्या उत्तरार्धात माऊली म्हणतात की पूर्व सुकृत या जन्माचे कर्तृत्व आणि गुरुकृपेने मिळालेला अभ्यास सातत्याने व श्रद्धापूर्वक करूनच जीवाला ब्रह्मस्वरूपाचा ब्रह्मपदाचा आनंद घेता येतो. केल्याने होत आहे रे. कोणी म्हणेल अहो हे फार अवघड आहे. यावर सांगण्यासाठी एक गोष्ट अशी. एक खोंड होता, म्हणजे तो बैल झाला
व नव्हता व तो बैल झाला नव्हता व वासरूही राहिला नव्हता. असा मजबूत खोंड त्याचे चारी पाय धरून त्यास वर उचलायचे असा पण लावला. तेथे तेथे प्रेक्षक बरेच होते, परंतु ताकदवान मात्र दोघेच होते. त्यावर दोघांनी पुढे होऊन त्यास उचलण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एकाने त्यास उचलण्याची खूप खटपट केली, पण जमले नाही. दुसऱ्याने मात्र तो सहज उचलून दाखविला. तेव्हा त्यास विचारले की आपण खोंड कसा उचलला, कारण दोघेही ताकदीने तुल्यबळ असून एकास उचलणे अशक्य झाले व दुसऱ्यास शक्य झाले. तेव्हा त्या उचलणाऱ्याने खुलासा केला की माझ्या वडिलांनी माझ्याजवळून हा अभ्यास याची युक्ती सांगून बालपणापासूनच करून घेतली आहे. त्यामुळे मला हे जमले. ती ती युक्ती ती युक्ती कोणती हे सांगाल काय, असे विचारताच त्याने सांगितले की लहान वासरू असताना त्या वासराचे चारही पाय कसे धरायचे ते मला सांगून रोज ते वासरू एकदा उचलायचे. असा अभ्यास वडिलांनी करून घेतला. त्यामुळे मला हे शक्य झाले. याप्रमाणे श्रीगुरूंनी सांगितलेला अभ्यास नियमित श्रद्धेने करीत गेल्यास त्यास